ड्रगचं जे लिफलेट होतं वायलसोबत आलेलं ते वाचलं. तर सुगामाडेक्सचं 100 आणि 2cc आणि 5cc मध्ये फॉर्म्युलेशन येतं. तर मी असा विचार करतो की त्याने काहीतरी विचार करून बनवलं असेल. तर 1cc इज इनफ फॉर शॉलो ब्लॉक. 2cc जे येतं इट इज गुड फॉर डीप ब्लॉक. आणि 5cc 2 लागतील एकदम इमिजिएट रिव्हर्स करायला. तर 5cc किंमत काहीतरी 2300 आहे. तर इट इज कॉस्टली. सिंगल बोलच द्यायचं आहे, काही डायल्यूट करून द्यायचं नाही आहे, कारण की ते तसंही मेटाबॉलिकली इनॅक्टिव्ह आहे. हे सायक्लोडेक्स्ट्रिन आहे. शुगर गॅमा सायक्लोडेक्स्ट्रिन असं त्याचं नाव आहे. डेक्स्ट्रिनचे मॉलिक्यूल सर्क्युलरली अटॅच होतात. सायक्लोडेक्स्ट्रिन डेक्स्ट्रोज सर्क्युलरली कनेक्ट होतो आणि हायड्रोफोबिक कोअर असतो. हायड्रोफिलिक एक्सटेरियर्स असतं. तर त्या हायड्रोफोबिक कोअरमध्ये ना अमायनो स्टिरॉइड्स जे आहेत NMDAs ते जाऊन अटकतात आणि तो फार स्ट्रॉंग बॉन्ड बनवतो त्याला. तर कोव्हॅलंट बॉन्ड तर करू शकत नाही आपल्याला माहिती. म्हणून मग जे उरले तर व्हँडरवॉल, हायड्रोजन फोबिक बॉन्ड याच्यामुळे तो एनकॅप्सुलेट होतो आणि निकामी होऊन जातो. आपण बोलच द्यायचं आहे. डायल्यूट केल्यानंतर 48 तास ते टिकतं. नंतर हा आयडियल रिव्हर्सल एजंट म्हटलेला आहे, कारण की याची कुठली ADR नाही आहे. कंप्लीट रिव्हर्सल होतं. नो रेसिड्युअल NMDAची ॲक्शन राहते. आणि ADR नाही आहे कारण की हा इनॅक्टिव्ह आहे. मेटाबॉलिझम होत नाही. किडनीद्वारे हा एक्सक्रीट होतो. GFR 30च्या खाली असेल तर मग बॉडीमध्ये साठेल. बॉडीमध्ये साठल्यावर काय इफेक्ट होईल माहीत नाही, म्हणून 30च्या खाली जे आहेत त्यांच्यामध्ये देऊ नका असं म्हटलं आहे. पण असं कॉन्ट्राइंडिकेशन इज नॉट बिकॉज ऑफ साईड इफेक्ट्स, जस्ट डेटा नाही आहे म्हणून. सुगामाडेक्स आणि रॉक दोघेही डायलिसिसद्वारे निघत नाहीत. डेटा नाही आहे म्हणून बच्चूमध्ये आणि प्रेग्नंटमध्ये कॉन्ट्राइंडिकेटेड आहे. याच्या विरुद्ध म्हणजे हे 100% किडनीद्वारा एक्सक्रीट होतं. याच्या विरुद्ध रॉक जे आहे हे 3/4 लिव्हरद्वारा एक्सक्रीट होतं आणि 1/4 किडनीद्वारा होतं. तर हा आहे बाइंडर आहे. आपण बघितलं अमायनो स्टिरॉइड्स रॉक मोर दॅन वेग आणि पॅन फार कमी. अमायनो स्टिरॉइड्स आणि म्हणून स्टिरॉइड्सला पण बाइंड करतो हा, म्हणून OCP फेल्युअर होऊ शकतं. त्याच्यामुळे 7 दिवस तुम्हाला इतर मेथडॉलॉजी वापरावं लागेल. 1:1 कॉन्सन्ट्रेशनमध्ये हा अमायनो स्टिरॉइडला उचलतो. एक मॉलिक्यूल एका मॉलिक्यूलला इनॅक्टिवेट करतो आणि हा प्लाझ्मामध्येच राहतो. मोठा मॉलिक्यूल आहे. NMJला जात नाही. मग रिव्हर्स ग्रेडियंट बनणार आणि मग NMJवरनं मॉलिक्यूल जे आहेत ते प्लाझ्मामध्ये येणार. आपण बघितलं हा डोनट शेप आहे. इनर फोबिक आहे, आउटर फिलिक आहे. तर 0.9 जर ट्रेन ऑफ 4 रिस्पॉन्स असेल तर आपल्याला 2चा डोस लागेल. 3 मिनटात परत येतो. निओला 12 मिनटं लागतात. निओच्या कम्पेअर केलं तर निओला ना डेप्थवर डिपेंड असतो त्याचा ब्लॉक रिव्हर्सल. तुम्ही स्वतः पेशंट आऊट आल्याशिवाय तुम्ही त्याला देऊ नाही शकत. आणि NMJवर ॲक्ट करतो. 12 मिनटं लागतात आणि ग्लायको पण लागतं त्याला. इथे ग्लायको लागत नाही. त्याच्यामुळे सिम्पॅथेटिक जे ADR आहेत ते प्रिव्हेंट होतात. जर 0.9च्या खाली ट्रेन ऑफ 4 आहे तर तुम्हाला 4चा डोस लागेल. इमिजिएटली तुम्हाला रॉक दिले 1.2 आणि रिव्हर्स करायचं तर 16चा डोस लागेल. त्याच्यातही 1.5 मिनटात परत येतो. त्यांचं म्हणणं आहे की स्कोलिनचा तुम्ही RSIला देता, त्याच्यानंतर जो इमिजिएटली रिव्हर्स व्हायला स्वतःचा त्याचा किती वेळ आहे 4 मिनटं लिहिलेलं आहे त्याने काहीतरी बुकमध्ये. त्याच्याही आत रॉक रिव्हर्स करतो. परंतु CICOमध्ये आपण डिपेंड नाही करू शकत. स्कोलिनच वापरताना सांगितलं आहे. ओबेसमध्ये टोटल बॉडी वेटनुसार डोस द्यायचं आहे. मॅक्झिमम लिमिट नाही आहे. 96 पर kg दिल्यावर पण ADR नव्हता. तर एकदा तुम्ही रिव्हर्स केलं तर त्याच्यानंतर पुन्हा तुम्ही वापरू शकता का अमायनो स्टिरॉइड. तर पुस्तकात काही कमेंट नाही आहे. ते म्हणतात की स्कोलिन आणि ॲट्रामिवा जे आहे बेन्झिल आयसोक्विनोलियम वापरा. पण लिफलेटवर लिहिलं आहे की तुम्ही वापरू शकता. 5 मिनटानंतर लगेचच रिव्हर्स करायचं आहे तर 1.2 रॉक वापरा. 4 तासांनंतर करायचं आहे तर 0.6 रॉक वापरा. आणि जर किडनी फेल्युअर आहे माइल्ड टू मॉडरेट तर तुमचं जे आहे सुगामाडेक्स बॉडीमध्ये राहील, म्हणून 24 तासाने तुम्ही वापरू शकता अमायनो स्टिरॉइड असं म्हणतो. ADR नाही आहेत. ॲनाफायलॅक्सिस ॲनाफायलॅक्टॉइड रेअरली होतो. त्याचा इन्सिडन्स सेम ॲज रॉक आहे, म्हणजे असं वेगळं काही नाही आहे. आणि ट्रान्झिएंटली ॲरिथमिया होतात किंवा ब्रॅडिकार्डिया होतात. ट्रान्झिएंट होतात टिपिकली त्याने लिहिलं आहे. ट्रीटमेंट ॲट्रोपिन आणि वेगोलायटिक तुम्ही देऊ शकता.
थँक्यू.